हॅलो, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलला. तर आज मी नैवेद्यासाठी थाळी बनवत आहे. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी मी आलू आलू हे सोलून घेतलेले आहेत आणि त्याचे काप देखील करून घेतले आहे आणि सोबतच भात हा कुकरमध्ये लावून दिला आहे. नंतर भाजी बनवण्यासाठी मी वाटण तयार करत आहे. वाटणामध्ये मी बाकी कोणतेच खडे मसाले वापरले नाही आहेत. फक्त अद्रक, लसण, कांदा आणि टोमॅटो आणि त्याच्यामध्ये जिरं घालून याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. तर मला जास्त मसालेदार हे आवडत नाही म्हणून मी अगदी कांदा आणि टोमॅटो घालूनच फक्त वाटण तयार करून घेत आहे. तर वाटण मी तयार करून घेतलं आहे. नंतर आपण फोडणीला सुरुवात करूया. तर फोडणीमध्ये देण्यासाठी तेल तापल्यावर त्यामध्ये मी जिरं, मोहरी घातली. नंतर जे कांदा, टोमॅटो आणि अद्रक, लसण, जिऱ्याची जी पेस्ट केली होती, ती मी त्यामध्ये घातली तेलामध्ये. तेलामध्ये चांगल्या प्रकारे ही पेस्ट परतून घेतली. नंतर त्यामध्ये सगळे आपले मसाले घातले, जसे की हळद, लाल तिखट, धने जिऱ्याची पावडर आणि त्यामध्ये मी थोडासा मॅगी मसाला देखील घातला. मॅगी मसाला घातल्यामुळे भाजीला एक छान अशी चव येते आणि भाजी टेस्टी लागते. तर हा मसाला जो आहे हा चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा. त्यामध्ये लाल तिखट घालायचं. आणि याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं. आणि मी हा एक सब्जी मसाला आहे तो घातला. कसुरी मेथी, आता मसाला हा चांगल्या प्रकारे तेलामध्ये झालेला आहे आणि बटाटे देखील हे बॉईल चांगल्या प्रकारे झाले आहेत. नंतर हे जे बॉईल झालेले बटाटे आहेत ते आपण या मसाल्यामध्ये घालणार आहोत. नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आणि झाकण ठेवून याला एक वाफ काढून घ्यायची. आता हे सगळे मसाले बटाट्याला चांगल्या प्रकारे मिक्स झालेले आहे बटाट्यांमध्ये. नंतर त्यामध्ये पाणी घालायचं. पाणी घालून आपण त्याची 1-2 उकळी काढून घेऊ. तर भाजीला उकळी आलेली आहे. नंतर त्यामध्ये कोथिंबीर घालून आपली बटाट्याची भाजी तयार आहे. नंतर आता गोडाचा पदार्थ करूया. शिरा बनवत आहे. त्यामध्ये घरचं केलेलं साजूक तूप घातलंय मी आणि नंतर त्यामध्ये 1 वाटी रवा हा छान भाजून घ्यायचा. लालसर होईपर्यंत मी भाजून घेतला रवा. त्यामध्ये नंतर गरम पाणी घातलं. चवीनुसार साखर घातली. नंतर त्यामध्ये आपण ड्रायफ्रूट घालू शकतो, जसे की काजू, बदाम, इलायची पावडर. तर हा आपला शिरा तयार झालेला आहे. नंतर आता आपण कांदी भजी बनवणार आहोत. तर कांदी भजी बनवण्यासाठी मी हा कांदा छान लांब लांब आकारामध्ये कापून घेतला आहे आणि तो सुटसुटीत करून घेतला आहे. नंतर त्यावरती कोथिंबीर, ओवा, चवीनुसार मीठ आणि बेसन घातलंय. तर बेसन हे कमी प्रमाणातच घेतलंय मी,
कारण की जास्त बेसन घेतलं तर ते भजे जे आहेत ते कुरकुरीत नाही होतील. तर आपण आपापल्या आवडीनुसार घेऊ शकतो. तर चमच्याने कालवल्यापेक्षा मला हाताने कालवल्याला बरं वाटते. नंतर तेलामध्ये पापड तळून घेऊया. नंतर पुरी पण मी तयार करून घेतली आहे. पुरी पण तळून घेऊया. मस्त टम्म फुगलेली आहे पुरी. तर पुरी तळून झालेली आहे. नंतर आता आपण आपली जे कांदी भजी आहेत ते तळून घेऊया. तर कांदी भजीमध्ये मी सोडा नाही घातला म्हणून गरम तेल घातलं. गरम तेल घातल्यामुळे ही भजी मस्त अशी कुरकुरीत होतात. सुटसुटीत अशी तेलामध्ये घालायचे ती भजी. बघा किती मस्त झालेली आहेत भजी. नंतर आपण आपली थाळी रेडी करूया देवासाठी. तर सगळ्यात आधी मी शिरा वाढते. नंतर भात, भाजी, कांदा भजी, पुरी आणि पापड. आणि हां, एक गोष्ट बाकी आहे. देवासाठी दाखवण्याचं आहे म्हणून तुळशीचं पान. तर अशा पद्धतीने माझी साधेसुधे पद्धतीची देवाची थाळी रेडी आहे. थँक यू.